नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी आणि आज भाग 9. पण तत्पूर्वी तुमच्याकडून जर अजून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचे चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. चला श्रोते हो, सुरू करूयात. आवली तू होतीस म्हणून भाग 9. बुवा बुवा असं कितीक दिवस घरात बसून राहणार आहात? जिजाई पडवीत मांडी घालून एकटक कुठेतरी बघत असलेल्या तुकोबांना म्हणाली. तुकोबाचं लक्षच नव्हतं. बुवा, अहो काय म्हणतेय मी? हा बोल. काही म्हणालीस का मला? हो अहो, तुमच्याशीच बोलतीये. बोल ना. म्हटलं असं कितीक दिवस घरात बसून राहणार आहात? तिकडे दुकानाकडे लक्ष नाही, वसुलीकडे लक्ष नाही, पेढीवर बसले नाही तर सावकारकी महाजनकी चालेल कशी? कशात काही अर्थ वाटत नाहीये, जगण्यातही अर्थ वाटत नाहीये. असं म्हणून कसं होईल बुवा? काय करू जिजाई? अगं माझ्या मूर्तीच हरवल्या आहेत, अगदी प्राणाहून प्रिय असणाऱ्या मूर्ती. आता त्याला काही उपाय आहे का बुवा? रखमाताईंकडे लक्ष द्यायचंय, संतोबाचं सगळं व्हायचंय, कान्होबा भाऊजींचं लग्न व्हायचंय. तुमच्याशिवाय ह्या जबाबदाऱ्या कोण पार पाडेल? आणि बुवा मी कुणाकडे बघू? सांगा ना बुवा, मी कुणाकडे बघू? डोळ्यात पाणी आणून जिजाईनं विचारलं आणि तुकोबा मनातनं हल्ला. तेवढ्यात रखमाच्या खोकण्याचा आवाज आला. जिजाई तिकडे धावली. तिला पाणी दिलं प्यायला, तिच्या पाठीवरनं हात फिरवला, तिचे डोळे पुसले, तिची समजूत काढली, औषधाची मात्रा उगाळून दिली. रखमाचा जरा डोळा लागता जिजाई तिथनं उठली, स्वयंपाक केला, संतोबाला खाऊ पिऊ घातलं आणि मग अंगाई म्हणून झोपवलं. थोरल्या जावेला जेवायला बसवलं. ती नाहीच म्हणत होती. आणा भाका घालून जबरदस्तीनं तिच्या पुढे ताट ठेवलं. तुकोबा उठून रखमाईच्या खोलीत गेला. जिजाई तिकडे बघत राहिली. तिच्या मनात आलं, थोरल्या जाऊबाईंच्या परिस्थितीत आणि माझ्या परिस्थितीत तरी काय फरक आहे? बुवा कधी आपण बोलणार नाहीत, कधी मान वर करून बघणार नाहीत. एवढा पहाडासारखा माणूस पण सारखा खचतो परिस्थितीनं. माणसानं कसं कणखर व्हायला पाहिजे? एक तर चुपचाप बसून राहतात, नाही तर त्या काळ्याच्या मंदिरात बसतात धरणं धरून. म्हणे शांती हवी. शांती अशी काय बाहेरनं आत भरता येते? जिजाईचं चित्त अजिबात थाऱ्यावर नव्हतं. मग तिचं लक्ष थोरल्या जाऊबाईच्या ताटाकडे गेलं. जाऊबाई, अहो अशा किती वेळ बसून राहणार आहात? ताटातलं सारं निवलं की घ्या, खा बरं 4 घास. तसंही ना जाऊबाई, आपण दोघीही एकाच नावेत आहोत. फरक इतकाच आहे की तुम्ही गुमान बसून आहात, मज तसं बसून राहणं जमणार नाही. साऱ्यांनीच आपल्याला आपल्यातच कोंडून घेतलं तर हा एवढा बारदाना कोण सांभाळेल? आणि ही पडलेली कोडी कोण सोडवेल? विठ्ठल ओठातल्या ओठात पुटपुटला. खरं तेच बोललीस जिजाई. सध्याची तुझी अवस्था बघून जीव तुटतोय, पण करणार काय? तुझ्या पुढे कोडीच कोडी आहे. आणि विठोबा विषण्ण झाला. पुन्हा म्हणाला, सोडव सोडव हळूहळू एक एक कोड. रखमाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. संताजी विठ्ठलाला सोडेना. थोरलीचे डोळे सतत संताजीच्या वाटेकडे लागलेले. डोळ्यात त्याच्या भेटीची आज सदैव वसतीला. थोरलीची मनस्थिती जिजाई जाणून होती. थोरली वेड्यासारखी एकटीच बसून राहायची, नाहीतर झोपून राहायची. संताजीला मात्र तिच्याशी काही देणं घेणं नव्हतं. तो कधी तिच्याशी बोलत नव्हता, कधी तिच्या तब्येतीची चौकशी करत नव्हता. थोरली खंगत चालली होती. तुकोबा दुकानात जायला लागला, थोडंफार व्यवहारात लक्ष घालायला लागला. जिजाई तेवढ्यानंही सुखावली. आज थोरलीचं तंत्रच बिघडलं. सकाळपासून रडणं सुरू होतं. खाणं नाही का पिणं नाही.
काय झालंय जाऊबाई? बरं वाटत नाहीये का? आता मी काही जगत नाही जिजाई. अहो असं का म्हणताय? खरंच ग, आतनं कसं निपटून काढल्यासारखं वाटतंय. जिजाई, ह्यांची भेट घ्यावीशी वाटतेय. तुम्ही शांत व्हा, मी बघते हं. जिजाईनं भराभर कामं उरकली, स्वयंपाक पाणी केलं आणि कुणालाही न सांगता संतोबाला कडेवर घेऊन ती विठ्ठलाच्या मंदिरात आली तर संताजीची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. त्याला बघून जिजाईची तळपायाची आग मस्तकात गेली. ती जरा जोरातच म्हणाली, भाऊजी, भाऊजी. झोपेतनं जागं व्हावं तसं संताजीनं डोळे उघडून जिजाईकडे बघितलं. भाऊजी, झालं का? देवाचं दर्शन झालं? झालं असेल तर घरला चला. थोरल्या जाऊबाई वाट बघतायत तुमची. जातात का राहतात अशी परिस्थिती झाली आहे त्यांची, आणि तुम्ही बसलाय इथे या काळ्याच्या संगतीत शांत चित्तानं. जिजाई, मला संसारात ओढू नकोस. मग लग्न कशापायी केलं? बाईच्या पदरात वैराग्य टाकून तुम्हाला काय मिळतंय? तिकडे त्यांचे डोळे तुमच्या वाटेकडे आणि तुमची वाट भलतीकडे. जाऊबाईंना एवढं जाळत ठेवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे भाऊजी? चला चला, उठा बघू, आधी घरी चला. घरी चला, जाऊबाईंशी बोला, त्यांना समाधान द्या. दुसऱ्याला आनंद देण्यानं देव भेटतो भाऊजी. आणि माणसांना दूर करून त्या दगडाच्या देवाला काय जवळ करताय? संताजी नाईलाजानं उठला. जिजाईच्या मागणं घरी आला. घर कसं वसान झाल्यासारखं वाटत होतं. दोन जीव नुकतेच हरपले होते. रखमा तिच्या बाजेवर आणि थोरली तिच्या बाजेवर. डोळे मात्र दाराकडे. जिजाईच्या मागून संताजी येताना दिसला आणि तिचे डोळे चमकले. बस, ही शेवटची भेट. मला त्यांना डोळाभर बघायचंय, हीच इच्छा आहे मनी. ते आता आत येतील, माझ्याशी बोलतील, माझी चौकशी करतील, आणि मग माझा बापुडवाणा जीव भरून पावेल. जिजाई आत आली. संताजीची पावलं दाराबाहेर अडली. जिजाई, माझा बुवा कुठं आहे? नजरेनंच विचारलं थोरलीनं. जिजाईनं मागे वळून बघितलं, पुन्हा दाराकडे गेली. संताजी बाहेर भिंतीशी उकिडवा बसून होता. थोरलीला दिसणार नाही अशा तऱ्हेनं जिजाई उभी राहिली. संतोबाला कडेवरनं खाली उतरवलं आणि संताजी समोर दोन्ही हात जोडून म्हणाली, आज चला भाऊजी, एकदाच चला, पुन्हा नाही गळ घालायची मी. अतिशय हळू आवाजात जिजाई पुटपुटली. जिजाईचा आग्रह म्हणून संताजी उठला, आत गेला. एक शब्दही न बोलता उभा राहिला. जिजाईला हुंदका दाटून आला. थोरलीला गहीवरून आलं, कारण तिच्या समोर तिचा देव उभा होता. या देवावर तिची भक्ती होती, पण तिचा हा देव आतून बाहेरून पत्थराचा बांधला होता. आपल्या बुवाचा एक शब्द ऐकण्यासाठी तिचे कान आसुसले होते. त्याच्या स्पर्शासाठी तिचा रेणून रेणू जीवाच्या आकांतानं वाट बघत होता. तिची साधी, अतिशय साधी इच्छा सुद्धा संताजी पूर्ण करू शकला नाही, आणि थोरलीचा अतृप्त आत्मा अनंतात विलीन झाला. जिजाई तीरासारखी आत गेली. जाऊबाई, जाऊबाई, थोरल्या जाऊबाई. जिजाई ती गेली. ती मुक्त झाली. त्यांच्या मुक्ततेची तुम्ही वाट बघत होतात का भाऊजी? जा जा, आता तुम्हीही मुक्त झालात. आयुष्यात खूप मोठं सुख गमावलं भाऊजी तुम्ही. तुमच्या विरक्तीपायी बिचारीच्या जीवनाची नुसती फरफट झाली. नवऱ्याची साधी विचारपूसही बाईला केवढं बळ देऊन जाते ते तुम्हाला नाही कळायचं. नवऱ्याचं दुर्लक्ष बायकोला आतून पार तोडून टाकतं भाऊजी. तुम्ही जाऊबाईंना असं तोडून मोडून ठेवलं. घ्या घ्या, पकडा आता पायाकडनं, खाली घेऊयात त्यांना. आणि हो, जपून हं भाऊजी, बाजेवरची चादरच उचला. माझ्या जाऊबाईंना चुकून तुमचा स्पर्श होईल नाही तर. रडत रडत बोलणाऱ्या जिजाईचं स्पष्ट बोलणं संताजी चुपचाप ऐकत होता.
त्या खोलीच्या भिंती ऐकत होत्या आणि चराचरात भरून असलेला तो पांडुरंगही ऐकतच होता निमूटपणे. थोरलीच्या जीवनाचा अध्याय मध्येच संपला. थोरली मुक्त झाली. थोरली गेली आणि त्यानंतर संताजी कोणाला दिसलाच नाही. जिजाईची धावाधाव सुरू असायची. आप्पाजींचा निरोप आला मध्ये दिवाळीसाठी येऊन जा म्हणून, पण जिजाई गेली नाही. घरादाराशी तिने स्वतःला घट्ट बांधून घेतलं. तिच्या मनात फक्त घराचाच आणि घरातल्यांचाच विचार असायचा. त्यांच्या सुखाचा विचार असायचा. येणारी दुःख हातानं उचलून फेकायची ती, वाटेतला दगड उचलावा ना तशी. संतोबा, अरे काय हे, किती हा दानोडा, एवढा पसारा का केलास आणि खेळणी का फेकलीस? रखमा खाटेवरनं चिडून म्हणाली, मला भोवरा पाहिजे. आबा म्हणाले होते भोवरा घेऊन देईन म्हणून. केव्हा म्हणाले होते? खूप दिवस झाले. संतोबा आता चांगला बोलायला लागला होता. बरं आणू हा भोवरा, पण आधी हा दानोडा आवर रे बाबा. नाही आवरणार. तू हल्ली खूप हट्टी झालायस हो संतोबा. मार देऊ? काय झालं रखमाताई, कुणाला मार देताय? अगं संतोबाला, लहान आहे तो. अगं दानोडा बघ किती केलाय, सगळं तितर बितर करून ठेवलंय. मी आवरीन हो, लाडानं वाया जाईल तो. उठता आला असतं ना मला तर चांगला सुतवला असता बघ त्याला. रखमाताई, माझ्या संतोबाला रागवलेलं मारलेलं मला खपायचं नाही हो. अगं पण बिण काय नाही. माझ्या संतोबासारखं लेकरू अख्ख्या देहूत गावायचं नाही. पसारा आवरय, जिजाई म्हणाली. हो ग बाई, खरं आहे हो तुझं. तुमच्यासारखे माय लेकरू शोधून सापडायचे नाहीत गावात. शोध न ताई, बघ सापडते का ते. यावर रखमा हसली, जिजाई हसली आणि विठूच्या ओठावर सुद्धा हास्य उमटलं. आई, मला भोवरा हवाय. जिजाई जवळ जाऊन संतोबा म्हणाला. देईन ह भोवरा घेऊन माझ्या बाळाला. संतोबाची पापी घे, जिजाई म्हणाली. रखमा जिजाईला निरखत राहिली आणि मग मनाशीच म्हणाली की जिजाई म्हणजे रत्न आहे. आता मला संतोबाची काळजी नाही. रखमा खाटेला खेळली होती. प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. तिला असं बघून तुकोबाचं मन कशातही लागेना. आज त्याचंही चित्त थाऱ्यावर नव्हतं. रखमाताई, काढा घे. नको ग, नको म्हटल्यानं कसं होईल? बरं व्हायचं नाही का तुम्हास? जिजाई, अगं किती करतेस तू, साऱ्या घराचा भार तुझ्यावर. मग लवकर बरी हो, माझा भार हलका करायला. अगं मी कसली बरी होती आता? हे बघ ताई, तू बोलू नकोस हा, त्रास होतोय तुला. बोलू दे ग बाई मला. पुन्हा वेळ नाही ना. वेळ नसायला काय झालं? का जातीयेस कुठे? हो, मी बरी जाऊ देईन तुला. रखमानं जिजाईचा हात हातात घेतला. जरा वेळ शांत पडून राहिली. मग रखमा हळूच म्हणाली, जिजाई, मामाजींची आणि सासूबाईंची खूप आठवण येते ग. आणि जाऊबाईंचं जाणं तर फार चटका लावून गेलं ग. नशिबी सुखच नव्हतं ग तिच्या. पुन्हा थांबली रखमा. तिने श्वास भरून घेतला आत. 4 वाक्य बोलण्यानंही तिला दम लागला होता. जिजाई, भाऊजींचं जाऊबाईंकडे लक्षच नव्हतं आणि आपल्या बुवाचं तुझ्याकडे लक्ष नाही. असं काही नाही हा रखमाताई. असं जिजाई म्हणाली खरं, पण तिच्या डोळ्यातली वेदना रखमानं वाचली. अगं ठाऊक आहे मला. पुन्हा थांबली रखमा. मग हळूच म्हणाली, जिजाई, मी माझी जागा रिकामी करणार आहे हो. रखमाताई, जिजाई रडकुंडीला आली होती. जिजाई, तू आता खऱ्या अर्थानं बुवाशी होशील. मला ठाऊक आहे, बुवा तळ्यात मळ्यात होते ग. त्यांच्या मनाची खेचाखेची आता थांबणार आहे. जिजाई, तुम्हाला नेहमी विचारायचीस ना की सारखं सारखं निळं लुगडं का नेसता? अगं बुवांच्या आवडीचा रंग आहे तो. निळा रंग त्यांना मनापासनं आवडतो. आभाळाचा रंगही निळाच ना. आपल्या बुवांचं मन त्या आभाळावानी आहे, खूप मोठं. बोलून थकली होती रखमा. तिने डोळे मिटले. बस रखमाताई, चूप राहा बरं आता.
रखमानं मान हलवली, जणू तिला म्हणायचं होतं, बस थोडं, फक्त थोडं, मग तर चूपच राहणं नेहमी करता. जिजाई, मला संतोबाची काळजी नाही. मी देवकी असले ना तरी तू यशोदा आहेस. माझ्या बाळाला सांभाळ, बुवांकडे लक्ष दे. आता तूच साऱ्यांचा आधार. रखमानं डोळे मिटले, पुन्हा उघडले. तिला धाप लागली. जिजाईनं आपला हात रखमाच्या हातनं सोडवला. रखमा वेगळीच वाटत होती जिजाईला. बुवा, जिजाई जोरात ओरडली. काय झालं जिजाई? तुकोबानं आत येत विचारलं. बुवा, ताई बघा ना कशी करतेय, डोळे फिरवतेय ताई. तुकोबानं बघितलं रखमाकडे. त्याने रखमाचं डोकं मांडीवर घेतलं. बाजूच्या फुलपात्रातलं पाणी रखमाच्या तोंडात टाकलं आणि रखमाची मान कलंडली. भरल्या कपाळानं आपल्या बुवाच्या मांडीवर रखमानं जीव सोडला आणि जिजाबाईच्या हंबरडात तुकोबाचं काळीज कापत गेला. क्षणभर विठ्ठलही थरारून उठला आणि सारखं सारखं मृत्यूच्या घरी येण्यानं मृत्यू चांगला परिचयाचा झाला होता त्या घराला. पण मृत्यूचं येणं, आपल्या माणसांना घेऊन जाणं, मागे राहिलेल्यांना उभं जाळीत नेणं, मग उरते ती राख नात्याची, उरते राख आठवणींची, उरते राख सहवासाची, आणि मग त्या राखेकडे भिजल्या डोळ्यांनी बघण्याशिवाय हातात काही उरत नाही. रखमाच्या जाण्यानं तुकोबा पार मोडून पडला. रखमाचा मृत्यू तसाही सगळ्यांना अपेक्षित होता, तरीही आपल्या माणसाचं आयुष्यात असणं आणि आयुष्यात नसणं यात खूप मोठा फरक असतो. रखमाचे विजू विजू वाटणारे टप्पोरे बोलके डोळे एकदम विजूनच गेले. रखमा गेल्यानंतर जिजाई खूप रडली. रखमाच्या कलेवराला पकडून पकडून रडली, संतोबाला कवटाळून रडली. तिला सारं उजाड झाल्यासारखं वाटत नव्हतं. कळत नव्हतं जिजाईला असं का होतंय. एका पाठोपाठ 4 मृत्यू या घरानं बघितलं. जिजाई रडली रडली रडली, पण तिने आपल्या विचारांना आवर घातला आणि उठून उभी राहिली. तिला या घरासाठी, संतोबासाठी असं मोडून पडणं परवडणारं नव्हतं. तशीही जिजाई आतून पक्की होती, ताठ होती, लोखंडाच्या कांबेसारखी. जिजाईनं आधी संतोबाला दूध दिलं, मग गोठ्यात गेली, मुक्या जनावरांना चारा टाकला, त्यांच्यासमोर पाणी ठेवलं. विठीने तिच्याकडे करुण नजरेनं बघितलं, तशी जिजाईनं विठीच्या गळ्याला मिठी मारली. विठी चुपचाप उभी होती. मग तिने मान हलवली. जिजाईच्या हातावरनं तिने जीभ फिरवली. आपल्या दुःखात आपली कोणी विचारपूस केली, कोणी जवळ घेतलं की असं आतून भरून येतं, उमाळा दाटून येतो ना, तसं आत्ता ह्या क्षणी जिजाईला झालं. ती विठीला बिलगून हमसून हमसून रडत राहिली. एखादं मायेचं पाठीशी उभं राहणारं कोणीतरी भेटल्यासारखं तिला वाटत होतं. पण खरं सांगायचं तर हे सारं तात्पुरतं होतं. तशी जिजाई एकटी होती, एकाकी होती, पण ताठ होती. घरादाराचा ती आधार होती. मधल्या खांबावर तंबू उभारला जावा तसं घर तिच्या आधारानं उभं होतं. आणि ह्याचा साक्षीदार होते ते फक्त बोल्लोबाचं हे घर, म्हणजे हा चौसोपी वाडा, आणि सारं समजूनही न समजल्यासारखं दाखवणारा विटेवरचा विठोबा. तुकोबाचं लक्ष कशातही लागेना, तो नुसता कुठेतरी एकटक बघत बसून असायचा. आई, आई, छोटी आई, संतोबा अंगणातनं आवाज देत होता. तो जिजाईलाच आई म्हणायचा. पण तिला ऐकायला नाही गेलं, किंवा दोघी आया जवळजवळ असल्या तर मात्र तो जिजाईला छोटी आई म्हणायचा आणि रखमाला मोठी आई. काय रे संतोबा? आणि संतोबा धावत ओसरीत रवी लावत असलेल्या जिजाईकडे गेला. आई, छोटी आई, अरे काय बोल की. माझी आई केव्हा येईल? येईल रे माझ्या राजा, येईल हो, पण केव्हा? मला आठवण येते तिची. जिजाईचे डोळे भरून आले, आवाजात गहिवर दाटला. ये इकडे ये, बैस माझ्यापाशी. संतोबा तिच्या जवळ जाऊन बसला. छोटी आई, माझी आई देवाघरी गेली ना, पण मी तुझी आई आहे बरं का संतोबा.
बरं माझा संतोबा लोणी खाणार का? हो, आवडतो मला. चल खा बघू मग. आणि ताकावर तरंगणारा लोणी हातानं काढून तिने संतोबाला भरवलं. लोणी त्याच्या ओठांना लागलं, हनवटीला लागलं. ते बघून जिजाई कौतुकानं म्हणाली, कसा किसनावाने दिसते ग माझं लेकरू. आणि तिने त्याची पापी घेतली. अरे तुझे सवंगडी आवाज देऊन राहिलेत, जा बरं खेळायला. आणि आपली आई अजून का आली नाही आणि इतरही मनातले प्रश्न विसरून संतोबा खेळाला पळाला. बाहेर गेलेल्या संतोबाकडे जिजाबाई बघत राहिली. या पोराची किती आणि कशी समजूत घालू मी. तुकोबा पडवीत चुपचाप बसून होता. कान्होबा येतो 4 दिवसात म्हणून सांगून गेला, त्याचा पत्ता नव्हता. संताजीही नाही. रखमाच्या जाण्यानं तुटलेल्या तुकोबाला आता रखमाताईच्या झालेल्या दुःखातनं बाहेर काढणं गरजेचं होतं. या घरातली माणसं खंबीर का नाहीत? परिस्थितीशी झगडणं त्यांना जमत नाही का? ही माणसं अशी वारंवार मोडून का पडतात? आणि ज्या विठोबाच्या चरणी आपली श्रद्धा भक्ती या मोऱ्यांच्या घराण्यातल्या लोकांनी वाहिली, त्या विठोबाची घरावर अवकृपा का? झाडावरची बोरं टपकावी तशी एक एक माणसं गळाली, काळाच्या पडद्याआड गेली. एवढ्या मोठ्या वाड्यात उरली 3 माणसं. 3 कसली, 2.5च की. रखमाताईच्या खोलीत तर पाय द्यावासा वाटत नाही. सारखी नजरेसमोर येते ती, स्वप्नात सुद्धा येते. कालच आली होती स्वप्नात. म्हणाली, जिजाई माझं मन नाही निघालं बघ संसारातनं. माझ्या बुवाकडे माझ्या लेकराकडे ध्यान ठेव, माझं घर सांभाळ. म्हणजे बुवा ताईचा, लेकरू ताईचं, घरही तिचं. मग माझं काय? मी काय या सगळ्याची चौकीदार आहे? आणि माझी ही नेमणूक कोणी केली? यांच्या घरच्या देवानी, म्हणजे त्या काळ्यानी. संतापाची तिडी कुठली जिजाईच्या मस्तकात. कधी नव्हे ते विचारांनी त्रस्त झालेली जिजाई चुपचाप ताकाच्या हांड्याजवळ बसून होती. रवी ताकात बुडालेली, ताकावर लोणी तरंगत होतं. विठुमाऊली जिजाईची फरफट उघड्या डोळ्यांनी बघत होता. अव लहान वहिनी, ताक लागत होतं. अंगणातनं आवाज आला. जिजाई आपल्या विचारातनं बाहेर आली. तिने लोणी काढून ताक दिलं. एका फुलपात्रात ताक घेऊन ती तुकोबाजवळ आली. तुकोबाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. बहुतेक रखमाचा विचार त्याच्या मनात होता. माणसाचं मनही एक अजब रसायन आहे, जी जवळ नाही. जवळ काय, या जगातच नाही. तिचा विचार तुकोबाच्या मनात सुरू होता, पण जी जिवंत होती, त्याच्यावर जीव लावून बसलेली होती, सतत त्याच्या सुखाचाच विचार करत होती, त्याच्या घराला सावरून धरत होती, ती जिजाई. तिचं असणं त्याच्या गावी सुद्धा नव्हतं. तुकोबाची आपल्याविषयीची बेफिकीर वृत्ती बघून जिजाईचं मन चिंध्या चिंध्या होत होतं. तिच्या मनात आलं, असा कसा हा माणूस? माझी किंमत त्याच्या लेखी 0 आहे. पण असं काही नाही. तिने स्वतःशीच समजूत घातली. घरात सतत होणाऱ्या मृत्यूनं आणि त्यातूनही रखमाताईच्या जाण्यानं बुवा खचले, एवढंच. पण त्यातून मी त्यांना बाहेर काढीन, खरंच बाहेर काढीन. माझा सोन्यावानी माणूस मी असा मातीमोल होऊ देणार नाही. माझा बुवा हा खूप मोठा माणूस आहे. त्याचे विचार इतरांहून वेगळे आहेत. माझ्या बुवाचं मोठेपण मला जपायचं आहे. मी पुन्हा त्यांना उभं करेन. मामाजी सासूबाई गेले तेव्हा असेच खचले होते बुवा. आणि जिजाईनं अतिशय प्रेमानं आवाज दिला, बुवा. तुकोबानं फक्त मान वर करून बघितलं. तुकोबाची नजर निर्विकार होती. लहान मुलासारखा निरागस दिसत होता तो. आणि जिजाईच्या डोळ्यात होती मायची माया. ती फुलपात्र घेऊन तुकोबाजवळ बसली. ताकाचं फुलपात्र त्याच्या तोंडाला लावलं. त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. बुवा, असं एकटं किती दिवस बसून राहणार? हे असं कसं झालं ग जिजाई? सगळं उजाड का झालं? एकातनं सावरत नाही तर दुसरा आघात करते बघ नियती. प्रसंगानंच माणसाची परीक्षा होते ना बुवा. खरंही असेल ते. तो माझा किसना सगळं ठीक करेल. किसना काय आणि विठोबा काय? पण विठोबा अशी कठीण कोडी का घालतो ग जिजाई? मला सुटता सुटत नाहीत ती.
कोडं कितीही कठीण असलं ना बुवा तरी ते सुटतं. थोडा प्रयत्न करायचा, थोडा धीर धरायचा. आणि बुवा तुम्ही जर असे हातपाय गाळून बसला तर हा एवढा बारदाना सांभाळायचा कोणी म्हणते मी. तो संतोबा लहानसं तोंड करून बसतोय, त्याला खेळवायचं सोडून तुम्ही निवांत बसता. मी बाई माणूस एकटी कुठे कुठे पुरी पडणार. आपली सावकारकी महाजनकी पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली, तुम्ही घरचे करते. आता तुम्ही नाही लक्ष द्यायचं तर कोणी. बुवा मज तुमचा अभिमान वाटतो काहून की तुम्हास लिहिता वाचता येतं. हसला तुकोबा आणि तुकोबाचं हसणं बघून जिजाईचा जीव सुपा एवढा झाला. बुवा आज सकाळ धरणं किती लोकांनी चक्रा मारल्या घरी, पण तुम्ही कुठे गेले होते? विठोबाच्या मंदिरात. कशाला? दर्शनाला. आता त्याच्या दर्शनानं फायदा काय? ठेवलं का त्याने हातावर काही खडकू? अगं तो देव आहे, मग देवाला भक्ताची काळजी नको? नको का? आता मंदिरात गेला तर अर्धा दिवस वाया गेला. गावचे लोक घरी गिरट्या घालतात दुकान कधी उघडणार म्हणून. उघडू ग, त्यात काय? असं कसं म्हणता बुवा? लोकांची गैरसोय होते ना. आपलं दुकान बंद असल्यावर त्याने जिन्सा आणायच्या कुठनं? खरं तर जिजाईला हेही म्हणायचं होतं की जिन्सांची विक्री होईल तेव्हा 4 पैसे हाती येतील ना. पण हे ती बोलली नाही. आपला बुवा घरच्या अडचणींबद्दल बेफिकीर आहे, पण इतरांच्या अडचणी ते जाणतात. गरिबांची दुःख त्यांच्या मनाला भिडतात. म्हणून काय बोलायचं आणि काय टाळायचं हे जिजाईला चांगलं ठाऊक झालं होतं. अरे हो, खरंच की जिजाई, हे माझ्या ध्यानात आलं नाही. उद्या उघडतो बघ दुकान. उद्या का? आज का नको? जेवण करा आणि जा दुकानात. लवकर वाढ. भूक लागली का? नाही. भूक कशी लागेल? त्या विठूच्या नावानं पोट भरतं ना तुमचं. हसून जिजाई म्हणाली, हे बघ जिजाई, मला लवकर दुकान उघडायचं आहे. अनेक दिवसांपासून दुकान बंद आहे. लोक काय म्हणतील? त्यांची गैरसोय झाली असेल. मग होऊ द्या. एवढे दिवस झाले तशी आणखीन आजच्या दिवस. नाही नको. आणि घरी राहून करू काय? आज दुकान उघडतो, इतवारी माल भरून घेईन दुकानात. जिजाईला हेच हवं होतं. तिने तुकोबासाठी ताट तयार केलं, बसायला पाट ठेवला, समोरच्या पाटावर ताट ठेवलं. संतोबा कुठे गेलाय? खेळायला. जेवला? इतका वेळ राहतोय तो? गरम भाकरी आणि माझ्या विठीच्या दुधाचा काला करून दिला त्याला. जिजाई, तुझी विठी आमची कधी होईल? तुमचीच आहे ती. मग आपली विठी असं म्हणायचं ना. मी पण ना बुवा येडीच आहे. तू जेवलीस? जेवीन की आता तुमचं झाल्यावर. घे ना तुझा ताट. नाही, तुमचं होऊ द्या. जिजाई म्हणाली, पण बुवाच्या विचारण्यानं तिचा जीव सुखावला होता. बरं, निघतो मी. डोक्याला फेटा गुंडाळत तुकोबा म्हणाला, माणसानं केव्हाही येतो म्हणावं. हसला तुकोबा जिजाबाईच्या बोलण्यावर. जिजाई आज खुश होती. ती बुवाला सर्वार्थानं उभं करू पाहत होती आणि इकडे विठोबा काळजीत होता. दुकानासाठी म्हणून वाड्याबाहेर पडलेल्या तुकोबाला बघून विठ्ठल मनातल्या मनात म्हणाला, तुकोबा रे, अशी दुकानदारी करण्यासाठी तू नाहीयेस रे बाबा. तुला दुकानदारी करायची आहे ना, ती माझ्या नामाची. एवढी मोठी दुकानदारी करायची आहे की पिढ्यानपिढ्या येतील जातील तरी हरिनामाची दुकानदारी कधीही बंद पडणार नाही. या दुकानदारीत व्यवहार चालेल तो भक्तीचा. ती भक्ती मानवाला उद्धरून टाकेल. मोक्षाप्रती जाण्याचा एकच मार्ग भक्ती मार्ग. आणि या भक्ती मार्गावरचा वाटाड्या तू ठरणार आहेस तुकोबा. तू ठरणार आहेस. बुवा, मी काय म्हणते? बोल ना. आपली सावकारकी चालू ठेवा. किती लोक येतात परत जातात. मला नाही जमणार ते. न जमायला काय झालंय? तुम्हाला लिहायला येतं, वाचता येतं. मामाजींनी सगळं लिहून ठेवलंय. हो, तेही खरं आहे. आणि आपली महाजनकी, किती लोक खेटे घालतात न्यायनिवाड्यासाठी. जिजाई, अगं ते वडिलांचं काम होतं. आता घरात तुम्ही वडील आहात ना. जिजाईचं म्हणणं तुकोबाला आता कुठेतरी पटत होतं, पण आपण ते काम करू शकू की नाही हा मनात विश्वास वाटत नव्हता. कसला विचार करताय बुवा? अहो, पेढीवर बसलं की जमतं आपसूक. बघू.
सकाळी सकाळी तुकोबा विठ्ठलाच्या मंदिरात आला, मनोभावे नमस्कार केला. विठ्ठला, आज पेढीवर बसायचं बळ दे, संतुलित बुद्धी दे, गरिबावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी तू घे आणि मला वेळोवेळी योग्य रस्ता दाखव. कितीतरी वेळ तुकोबा मंदिरात हात जोडून उभा होता. मंदिरात होणारा घंटानाद त्याच्या मनात विठ्ठल नामाचा ओंकार उमटवत होता. जा तुकोबा जा, होऊ दे जिजाईच्या मनासारखं काही दिवस, कारण पेढीवर बसणं ही तुझी जागा नाही, दुकानदारी तर नाहीच नाही. तुझी जागा आहे मंदिरात, माझ्यापाशी, कारण आपल्या दोघांचं नातं विलक्षण आहे. ते हळूहळू आकाराला येईल आणि एक ना एक दिवस त्या नात्याची उंची सारे जण मान्य करतील. श्रोते हो, हा होता भाग 9. 10वा भाग उद्या. तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.